बाळापूर तालुक्यातील नांदखेडे परिसरात पशुधन चोरणारी टोळी सक्रिय। 6 महिन्यात नांदखेड येथील 10 पशुधन चोरीला, पशुपालकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार। बाळापूर तालुक्यातील नांदखेड येथील बुधवारी रात्रीच्या सुमारास 3 जनावरे चोरीला गेल्याची घटना गुरुवारी 25 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली। येथील 6 महिन्यात 10 पशुधन चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे। येथूनच जवळ असलेल्या नांदखेड येथील शेतकरी विनोद शांताराम कवडकार यांचा एक बैल अंदाजे किंमत 20,000 रुपये व महादेव पांडुरंग घोगरे यांची गाय अंदाजे किंमत 15,000 रुपये आणि विनायक नामदेव यांची गाय अंदाजे किंमत 15,000 रुपये असे 3 जनावरे चोरीला गेल्याचे गुरुवारी 25 जुलै रोजी उघडकीस आले आहे। हे लक्षात येताच तिन्ही पशुपालकांनी बाळापूर पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन एकाच रात्री गावातील 3 पशुधन चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे। गावातून गेल्या 6 महिन्यांपासून गुरे चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे। याआधी सुद्धा देवलाल पुंडलिक कवळकार यांचा एक बैल, त्यानंतर गजानन महाराज मठावरील एक गाय, पांडुरंग गोविंदा कवळकार यांची एक गाय व वासरी, किसन मोतीराम घोगरे यांची एक गाय, शामराव किसनराव घोगरे यांचे 2 बोकुळ, प्रभाकर भगवान गवई यांचा एक गोरा वरीलप्रमाणे गावातून पशुधन चोरीला गेल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले आहे। आतापर्यंत गावातून चोरीला गेलेल्या पशुधनाबाबत बाळापूर पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्यानंतर सुद्धा चोरीचा काही सांगपत्ता लागत नसल्याने अखेर येथील शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे। येथील 6 महिन्यात जवळपास 10 ते 12 जनावरे चोरीला गेल्याने आणि अद्यापही चोरीचा छडा लागला नसल्याने बाळापूर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पशुधनाच्या वाढत्या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकाराला आळा बसावा यासाठी या भागात रात्रीची पेट्रोलिंग सुरू करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। येथील परिसरातील पशुधन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे।